शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं
शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि मनोगत ऐकायचं आहे त्याच्या अगोदर आपल्याला गौतम बुद्ध आंबेडकर यांच्या सगळे सोनन सर वाल्मिकी डोंगरे उपस्थित पूर्ण पावले गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांचे पूजन करतील अशी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक बाबुल सर त्यांचं स्वागत राजेभाऊ सोनाली करतील अशी त्यांना विनंती करतो. संदर्भामध्ये छत्रपती भक्तीची ही माहिती द्यायची त्याला विनंती करतो. आपल्या अमरावती शहरामध्ये राहुल सर आणि त्यांचे सहकारी हर वर्षी येत असतात आणि त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम, त्यांच्या राहण्याचा, त्यांना जे काही साहित्य त्यांचं आपले रामोजी पाटील आणि सहकारी हे त्यांना सहकार्य करत असतात. धम्माचा गाडा हर वर्षी ते माहून येऊन आपल्या दीक्षाभूमीपर्यंत जात असतात. अथक परिश्रमाने अथक परिश्रमाचा खूप तकलीफ जातो आहे तिथून इथे इथपर्यंत आणि इथून नागपूरला जातपर्यंत. काही अडचणी येतात, काही तरी सुद्धा ते इथपर्यंत येतात. मी एकदा जेव्हा मोहला गेलो तेव्हा बंदेजीला मी भेटलो होतो एकदा, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मला की बंदेजी आपल्याला या प्रकारचं आपल्याला व्रत काढायचं आहे. तेव्हा मी रामनगरला होतो तेव्हा ते माझ्यापर्यंत आले, काही त्यांचे सहकारी सुद्धा आलेत आणि त्याच्यानंतर मला ठीक आहे काय हरकत नाही आणि ते येऊन भेटले सुद्धा. त्याच्यानंतर तर 1 ते 2 वर्ष आले, त्याच्यानंतर ते दिसलेच नाही मला. पण त्याच्यानंतर बाबू सरांनी आणि त्यांच्या सहकार्याने ते सदोदित तो गाडा सतत इथपर्यंत
आपल्याला त्यांचं दर्शन घडत आहे. या मंगल कामनेने सर्वांचं कल्याण मंगल. जास्त वेळ घेणार नाही कारण का ते थांबून वागून राहतात आणि म्हणून मी त्यांच्या इथे माहिती देतो असे काही सूचना देतो. अशी करावी लागते. या रथामध्ये बाबुलकरांच्या सोबत आलेले सर्व सज्जन बाबुलकर आणि उपस्थित असलेले सर्व बांधवांना सप्रेम जय. बाबुलकरांनी आपलं संपूर्ण जीवन डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी अर्पण केलेलं आहे. त्यांनी स्वतःला बाप म्हणून संबोधलेलं आहे आणि त्यांच्याकरता ते महान कष्ट करत आहे. ते या ठिकाणी आले आणि आपल्या यशवंतनगरचं खरोखर म्हणजे भाग्य आहे की दरवर्षी ते आपल्या यशवंतनगरला आणि अमरावती शहराला भेट देऊन आपल्याला उपकृत करीत आहे. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. 16 वर्षे झाले. 16 वर्षामध्ये पहिले भिंतीगडीला आपण घेतलेला होता. त्या भिंतीगडीमध्ये सर्वांना मिळून आपण त्यांनी जेवणाची व्यवस्था ठेवून घेतली होती. पण आता असं झालं की प्रत्येक वेळी सगळे म्हणतात की माझ्याकडे जेवण माझ्याकडे जेवण आणि त्यांना असं वाटतं सगळ्यांना आनंद वाटते. आता हा सरकार वेगळे आहे त्याच्या अगोदर ते वेगवेगळं पण झालं त्याच्याबद्दल बरेच झालं. आता कसं आहे की देहूत ते नागपूरला रथयात्रा जेव्हा निघतात जेव्हा रथ मी पाहतो त्यांना रथ बनवायला कलर करायला रथ बनवायला त्यांना किती त्रास होते त्या रथाचा बाबू सरांना माहीत. इतके दिवस ते जवळपास 16 तारखेपासून निघाले आणि ते 23 तारखेपर्यंत जवळपास नागपूरला पोहोचतील आणि 23 तारखेनंतर पुन्हा त्यांना परत प्रवास करावा लागतो. आणि हा रथाचा गाडा त्यांनी ठरवलेला आहे. प्राध्यापक बाबू सरांचं आपल्याला भाषण ऐकायचं मी जास्त बोलणार नाही याच्यासाठी सांगतो की साधी गोष्ट नाही. पुढे बाहेर जरी आपण जातो म्हटलं किंवा घराच्या बाहेर निघतो म्हटलं तर जवळपास त्यांना 15 ते 20 दिवस राहावा लागतो आणि 15 ते 20 दिवसानंतर त्यांना समाजाची लोकांची पहिले 100 ते 150 लोक येत होते. 100 ते 150 लोक होते. तेवढ्या लोकांची व्यवस्था करणे आणि प्रत्येकाकडे आपल्याला प्रत्येका ठिकाणी जिथे तिथे स्वागत असतो किंवा आपण जसे कार्यक्रम ठरवतो किंवा प्रत्येककडे जेवणाची व्यवस्था म्हणा किंवा राहण्याची व्यवस्था आपण करतो त्या पद्धतीने ते हँडल करतात. कोणत्या पद्धती राहणे आणि तेवढं चालवणे घाला साधा विषय नाही. म्हणून हा जोपर्यंत प्राध्यापक बाबू सर आहे आणि त्यांच्या सोबत आहोत तेवढं आपण सोबतीने राहू. पुढच्या जेवणाची व्यवस्था हे नाही बोलणे बोलून आले. त्यांचा मला फोन आला होता की पाटील साहेब माझ्याकडे जेवण द्या. तुम्ही म्हटलं सकाळ ताईकडे जेवण आहे पुढच्या वेळेचं जेवण तुम्ही घ्या. म्हणून नाही कोणी पदार्थ आहे त्यांनी ठरवलेलं आहे पुढच्या वर्षी नाही म्हणतेकडे आपण त्यांची व्यवस्था करू आणि त्यांचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे प्राध्यापक बाबू सरांचं. कारण दरवेळी त्यांच्यावर ऑब्जेक्शन असतो की 11 वाजता येतात त्यांचं भाषण आपल्याला ऐकायला मिळत नाही. त्यासाठी त्यांनी ते सांगतीलच कशा प्रकारे काय झालं काय नाही. कारण त्यांचं भाषणामध्ये वेगळं हे आहे. प्रत्येकाला जसं त्रास झाला साहित्यिक म्हणून आहे ते जसं त्या पुण्यामध्ये बाकीच्या लोकांना ते सांगतीलच त्या भाषणामध्ये त्रास होतात तसं त्यांना सुद्धा धर्म चालवतात म्हणून त्रास होत आहे. म्हणून त्यांना धन्यवाद देतो आणि 2 शब्द समाप्त करतो. जय भीम जय बुद्ध. प्राध्यापक बाबू सर जे भाषण ऐकायचं आहे सर बोलतील असे त्यांना विनंती करतात. भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आदरणीय बिट्टू संघास विनम्र अभिवादन करतो. आपल्या या कार्यक्रमाचे सुरुवातीपासूनचे संयोजक रामभाऊ पाटील
गेल्या वर्षी मला पाठीबाईचं 2-3 दिवस हसू येते मला, आणि आता आल्यानंतर परत आल्यानंतर जास्त हसायचं मला. परिस्थितीनुसार कधी कधी वागणं भाग पडतं. गेल्या वर्षी नेमकं काय झालं होतं, जांभा बुद्रुक मूर्तिजापूर तालुक्यात आहे. जांभा बुद्रुक मला माहित नव्हतं नेमकं गाव कुठं आहे, आणि उपासकांनी सांगितलं की ते मेन हायवे जो आहे तो सोडून आतमध्ये 4-5 किलोमीटर आहे असं त्यांनी मला सांगितलं. बरं, आतमध्ये जर जायचं तर त्या रोडला कोणतरी ठेवायला पाहिजे ना, माणूस कोणतरी ठेवायला पाहिजे. गाव मला माहिती, त्यांनी तो पुन्हा खाना पुन्हा सांगितलं. आता माझी गाडी वेगळ्या बाजूला, ड्रायव्हर वेगळ्या बाजूला, आम्ही गल्लीकडेच गेलो. मग त्यांना परत फोन केला, तुम्ही सांगितलं ते गाव काय लागलं नाही. अहो म्हणजे तुम्ही तिकडे गेलात, म्हणलं त्यासाठी सांगत होतो माणूस ठेवा. शेवटी तिथे 3:30 वाजता पोहोचलो. 3:30 वाजता पोहोचल्यानंतर तुम्हाला माहिती सरकार मग सगळं भोजन हे ते करता करता जाग्यावरती जवळजवळ 5:30 ते 6 वाजले. 6 वाजले, जवळजवळ 6 वाजले. मूर्तीच्या पुढच्या पुढे जर 6 वाजले तर तुमच्यापर्यंत यायला 10:30-11 तर वाजणारच रात्रीची वेळ. शिवाय गेल्या वर्षी रस्त्याचे काम चालू होते, त्यामुळे डायव्हर्शन कुठून घ्यायचं तेही कळत नव्हतं. सगळा गोंधळ होता गेल्या वर्षी. म्हणून तुम्हाला सर्वांना गेल्या वर्षीचं प्रवचन ऐकायला मिळालं नाही, रथाचं दर्शन घेता आलं नाही. त्यावेळेला जर तुम्ही भेटला असतात तर मी तुमची तिथेही माफी मागितली असते. परंतु आज संधी आहे मला माफी मागायची. पण आज काय केलं पाहिजे तुम्हाला, आज मोठा घोळ झाला. म्हणजे बंदीजींना मी साक्षी ठेवून सांगतो, आज मी खूप खोटं बोलतो. म्हणजे मुसा वादा वेरमणी याच्या माझ्याकडनं खून झाला, आणि माझ्या बरोबरच्या काही लोकांनी सांगितलं असं असं झालेलं आहे. म्हणजे आमचे दादा साहेब वगैरे त्यांना सांगितलं की आज खोटं बोलायचे, जर तुम्हाला कोणी विचारलं तर खोटं सांगायचे असं मी सांगितलं 1-2 लोकांना आमच्यातल्या. खोटं काय बोललो, सकाळी खामगाववरून निघालो, हिरानगरला सकाळचा चहा पाणी होता. सकाळचा 8:30चा चहा पाणी, तो चहा पाणी करता करता तिथे जवळजवळ 10:30 वाजता. बाळापूरचा टाइम होता 10:30 ते 11. बाळापूरला बरोबर पोहोचलो, 10-5 मिनिटं इकडे तिकडे. पण बाळापूरला त्यांनी नेमकं काय केलं माहिती का, 2 किलोमीटर अगोदरच गावाच्या अलीकडे त्यांनी डीजे आणला, आणि डीजे आणला आणि तिथून पायी त्या डीजेनी जवळजवळ 2.5 ते 3 तास गेले डीजे मध्ये. तर मला तिथून पुढे नाही जात आहे, रथाला उचलून नेणार कसा, मोठी अडचण निर्माण झाली. मग कार्यक्रम माझ्या हातात माईक आला 2:20 आहे. त्याच्यात तर 1 तास प्रवचन काय वगैरे गेले. बरं, बाळापूरचा कार्यक्रम ठरला होता 10:30 ते 12:30. तरी मी जर तिथून 12:30ला निघाला असतो तर 1:30-2 पर्यंत मी गोरेगावला आलो असतो. गोरेगाव म्हणजे पुढच्या पलीकडे डाव्या हाताला गोरेगाव बुद्रुक, तिथे दुपारचं भोजन होतं. म्हणून मग 2 जर जेव्हा वाचले तेव्हा माझा दिलच खल्लास झाला. मला आता कसं करायचं, कारण गोरेगाव पर्यंत जाऊ तर 3-3:30 होतील. जेवणात किती वाजता लोक, मग ते 3-3:30ला जेवढे लोक तिथून निघायचं 5-5:30ला, मग इथे येण्याचं परत 10:30-11 झालेले असं 100% झाले असं 10:30. मग आयडिया केली पाटलीबाई, आयडिया केली. आयडिया काय केली माहिती का, आयडिया अशी केली तर गेल्या वर्षी तुमचं खूप मन मी नाराज केलं होतं. ते वर्षभर मला टोचत, वर्षभर टोचत होतं. आणि 4-5 दिवशी, 4-5 नाही, परवालाच पाटील साहेबांचा फोन आला, किती वाजता येणार काय चालू. मग पाटलीबाईकडे त्यांनी गेला. आता पाटलीबाई बोलायला कशा आहे माहिती तुम्हाला, बरोबर माणसाबरोबर ठेवून बोलला. बोला ना, गेल्या वर्षी काय झालं, सगळे पहिले आले होते, दिले ना, लवकर आले.
कमीत कमी किती 2000. म्हणजे एका बाजूला लेझिमचं पथक पण होतं, दुसऱ्या बाजूला डीजे होता. ते किती अवघड झाला असं माझी अवस्था. तिथून बाहेर पडता येणार, सगळे धरून ठेवू, चला चला त्यांच्या पुढे जा, चला. आता दुसऱ्याच्या गावात गेल्यानंतर आपण पहिल्यासारखं वागावं लागतं, मारले का चला, मारले का चला, असंच करावं लागतं. तसंच केलं. मग 2 वाजल्याच्या नंतर मी त्यांना सांगितलं, माझ्या बरोबर 25 लोक आहेत, तुम्ही लोकांची पहिली जेवणाची व्यवस्था करा. मी प्रवचन संपलं की लगेच जेवणात पडला. त्यांनी 1 तासामध्ये 25 लोकांची जेवणाची व्यवस्था केली. जेवण पण चांगलं होतं ना, जेवण पण चांगलं होतं. जेवणाची व्यवस्था केली. जेवण करता करता जागेवर वाजले 4. किती वाजले? 4. बाहेर पडता पडता झाले 4:15. आता गोरेगावला कसं जाणार? तोपर्यंत गोरेगावचे म्हणजे बिजी इंग्रज आपले बिजी इंग्रज आणि गोरेगावच्या लोकांचं जवळजवळ 69 फोन आले. फोन एकाचाही घेतला नाही. काय करू? प्रवचन चालू 70 फोनला कसं उत्तर देऊ? आणि ते दुसरं काय बोलणार? यांना लोक वाटणार तसंच काय सांगणार कधी इथे. शेवटी फोन घेतलाच नाही. आणि अकोला सोडल्यानंतर, अकोला, गोरगाव, मंजूर हे सोडल्याच्या नंतर मग इंग्रज सरांचा फोन घेतला. इंग्रज सरांना काय झालं तरी सांगू तुम्हाला, फार खोटं बोललो, फार खोटं बोललो. इंग्रज सरांच्या बरोबर जे माझे 2007 पासूनचे माझे सहकारी आहेत, 2007 पासून मूर्तिजापूरमध्ये ते नेत असतात, तिथे ते कार्यक्रम करत असतात. एवढ्या मोठ्या माणसाशी आज स्पष्टपणे खोटं बोलतो. माझ्या आरोग्याचं कारण दाखवलं, माझा मोबाईल हरवला असं सांगितलं. नंतर तो सापडला कुठं? ड्रायव्हरच्या सीटाखाली, असं खोटं सांगितलं. त्यावेळेस बरोबर, त्यावेळेस बरोबर तीच आयडिया इकडे केली. ते सांगितलं मग इकडे तुम्हाला नाही म्हणलं मी असं असं केलं म्हणून. हा, आणि मग ते गोरेगावचं प्रकरणच बंद केलं. गोरेगावला गेलोच नाही, सलग निघालो सुपर हायवे. म्हणलं आता विलाज नाही. आणि ठरवलं होतं की आज काहीतरी झालं तर 6:30 पर्यंत, 6:30-7 पर्यंत पोहोचेल. आणि बरोबर म्हणले आता काय तुम्ही जवळ आलात, म्हणजे आता काय हरकत नाही, 8 वाजले तरी चालेल. तर 8च्या अगोदर 7:30ला 7, 7:15ला 7:20लाच जागेवर हजर आलो. आणि तुमचं सगळ्यांचं जेव्हा दर्शन झालं तेव्हा मला खूप 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 बरं वाटलं. असं यावर्षी धर्म अभियानाचं हे 16वं वर्ष आहे. मला चांगलं आठवतं 2007ला मी त्यावेळेला चाचपणी करायला आलो. एका कुठल्या तरी घरामध्ये वरच्या मजल्यावर परित्राण पाठ चालू होतं. परित्राण पाठ चालू होतं. मी वाटच पाहत होतो त्या परित्राण पाठमध्ये मला कसं सामान घेतील, कारण मला त्यांना सांगायचं होतं की मी रथ काढणार आहे, योग तुमच्याकडे आला हे मला सांगायचं होतं, ते जाहीर करायचं होतं. म्हणजे एक गंमत आहे त्या ठिकाणी. ते तुमची भाषा थोडीशी वेगळी असायची, टोन वेगळा. माझ्या समोर एक पोरगं बसलो होतं बाहेर. मी त्याला परित्राण पाठ झालं 2 वेळा टपली मारली, परत एक माग पाहिजे, परत टपली मारली, परत मारली. आणि मग ते मला काहून मारते मला आता बोलले काहून मारते मला ते ऐकायचं होतं. हा काय बोलतोय रागामध्ये, हा काय बोलतोय हे मला ऐकायचं होतं. आणि तो बोलला. आता कळालं काहून मारतो. तो दिवस मला आठवतो. त्याच्यानंतर सातत्याने, म्हणजे हे कधी कधी उचलून देतो बरं काय, सातत्याने आठवतं. त्यावेळेला आपले याचं जे जनरेटर आहे ना, रथाचं जनरेटर, त्यावेळेला ते डिझेलवर नाही, पेट्रोलवर नाही, ते रॉकेलवर चालत. मग मी मूर्तिजापूर निघालो की रामभाऊला फोन करायचा, रामभाऊ तुमच्यापर्यंत येऊपर्यंत राफेल टिकेल, पण तुमच्यापासून निघाल्यानंतर राफेल टिकणार नाही, पुढच्या लोकांना काय देऊ? मग ते रामभाऊनी सगळीकडे डबकी घेऊन येण्याचं. डबकी आपल्याकडे डब्बा म्हणतात राखेला, किंवा आपण कॅन म्हणतो, त्यांच्याकडे डबकी म्हणतात. म्हणजे रामभाऊ डबकी घेऊन
हिंडायचं. आणि कधी कधी रामाच्या पाठीमागे मी डबकी घेऊन बसायचो. अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला हा धम्म अभियानाचा प्रकार झाला. कोणाला वाटत नव्हतं. पाटील साहेब म्हणजे ते बरोबर आहे, आदरणीय बंदिले पोलीस बरोबर आहे. कोणीतरी रथ काढला आणि नंतर तो बंद पडला. ते हा एक प्रोजेक्ट आहे. रथ कोणी काढू शकेल, रथ कोणी काढू शकेल, त्या रथाची थीम माहित असणे गरजेचं आहे. का काढायचा, कशा करता काढायचा, तुम्ही टार्गेट काय ठरवले, तुम्हाला नेमकं काय करायचंय आणि समाजामध्ये तुमची ओळख काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली की तुम्हाला 100% रथ काढता येईल. मी तो उलट आता कंटाळ्यासारखं वाटत, मी तो उलट बोलला तरी म्हणतो, जेव्हा असा एखादा कोणी पुण्यातून किंवा कोणी बोले ना काय, त्याला मी सांगतो मी 1 लाख रुपये देईल. किती? 1 लाख रुपये. रथ सगळा तयार करून देतो, रथ सगळा तयार करून देतो, वरती 1 लाख रुपये देतो. असा कोणीतरी यावा आणि त्यांनी हा रथ काढावा. 1 लाख रुपये माझ्याकडे द्यावा. त्याचं बेसिक जे आहे, त्याचं मूळ गाभा जो आहे तो गाभा ठरलेला आहे आमचा. म्हणून हा रथ खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत. आणि हा रथ बाबूळ सरांनी नाही टिकवला, हा रथ बाबूळ सरांनी नाही टिकवला, हा रथ समाजाने टिकवलेला आहे. हे लक्षात घ्या, समाजाने टिकवलेला आहे. कारण या रथाचा खर्च समाजातले दानशूर व्यक्ती 2 रुपयापासून सुरुवात करतात. त्यामुळे हा रथ टिकलेला आहे. नवा ट्रक घेतलेला आहे. हा नवा ट्रक घेतला, त्याचे हप्ते भरले नाही म्हणून तो ट्रक सुद्धा उडून नेला रथाचा. आणि तो जवळजवळ 568 दिवस फायनान्स कंपनीने ठेवला. आता मला विक्रीशिवाय पर्यायच नाही. 3 वेळा विकायची वेळ आली, पण मी प्रत्येक वेळेला विनंती करायची नाही, एक मला 2 महिने द्या, 2 महिने द्या. तर माझ्याकडे पैसे ऍडजस्ट व्हायचे नाही एवढे. 4.5 लाख कसे काय भरणार मी? ते म्हणजे लमसम भरून टाका. काही 1-2 वर्ष भरले, बाकीचे हप्ते राहिले होते. काय करायचं? मोठ्या काळजीत होत. अशा टायमाला मनाला आधार देण्याची माणसं असतात ना, ही प्राणाहून प्रिय असतात. खरं तर प्रचंड भूक लागल्याच्या नंतर किमान 1 वडापाव देणं हा त्यातला भाग आहे. त्यावेळेला मी कोणाकडेच मागायचं नाही असं ठरवलं, नको. त्यावेळेला आमच्या धम्म अभियानाच्या या डॉक्टर आई यांनी मला सांगितलं की सर, मार्केटमध्ये तुमचं खूप चालते, तुम्हाला लोक फार वेगळ्या पद्धतीने पाहतात, तुम्ही फक्त तुमचं दुःख लोकांपुढे मांडा. आणि तुम्ही स्वतःसाठी नाही मांडणार, ते कोणासाठी मांडणार? समाजासाठी मांडणार. आणि मग त्यांच्या इच्छेखातर लोकांना बोलल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आत, फार फक्त 15 दिवस, 15 दिवसाच्या आत जवळजवळ 4.5 लाख रुपये कमावले. आणि ट्रक सोडवला, तो सोडवला म्हणून आता आपल्याला करायची गरज आहे. आता आपलं समाजाचं 4.5 लाख रुपये जेव्हा लोक जमा करतात, ते कोणाच्या तोंडाकडे पाहून? म्हणून कोणीचा फार मला तर वाटलं होतं की या रथाला जेव्हा 10 वर्ष पूर्ण होतील तेव्हा एखादा चैत्यभूमीवरून येईल, एखादा येवल्यावरून येईल, एखादा महाडवरून येईल, असं मला वाटलं होतं. म्हणजे असे जर 10 रथ जर दीक्षाभूमीवर आले असते तर आज दीक्षाभूमीच्या कमिटीमध्ये आरएसएसच्या लोकांनी प्रवेश केला नसता. आज दीक्षाभूमी जसं बुद्धगया हायजॅक केले, जसं बुद्धगया बौद्धांच्या ताब्यात नाही, तीच अवस्था दीक्षाभूमीची आहे. कारण दीक्षाभूमीच्या कमिटीमध्ये आता ब्राह्मण घुसलेले आहेत. जर 10 ठिकाणावर 10 रथ जर आले असते, 10 ठिकाणावर 10 रथ जर आले असते तर हे झालं असतं का? नसतं झालं. आणि उद्या दीक्षाभूमी हायजॅक केली, उद्या दीक्षाभूमी ताब्यातून गेली, तिथे तुम्हाला जाता येणार आहे का? ते त्यांच्या मनाप्रमाणे जाणार.
3 ठिकाणावरनं हा रथ फिरत फिरत येतो. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे, सोलापूर, सांगली, सातारा हा पश्चिम महाराष्ट्र. मध्य महाराष्ट्र म्हणजे अहमदनगर. मराठवाड्याचा भाग लागतो जालना, बीड आणि औरंगाबाद. आणि मग एकदा बीड सोडलं, आपल्या औरंगाबाद सोडलं की मग पुढे लागलं बुलढाणा. म्हणजे विदर्भ सुरू झाला. तर विदर्भ सुरू झाला तर चंद्रपूर पर्यंत, इकडे यवतमाळ, पुसद, भंडारा, गोंदिया वगैरे वगैरे झालं फक्त ते झालं. एवढ्या ठिकाणावर नाहावत आता फिरत येतो. माझ्या बहिणींनो, आपल्या रथाबरोबर आता म्हणजे आपला रथ एवढ्या लोकांपर्यंत पोहोचला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आता 24 कमिटी आहेत. जशी अमरावतीची एक कमिटी आहे तशा 24 कमिटी आहेत. 24 कमिटी आहेत याचा अर्थ उघडपणे आहे की ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी जवळजवळ आता आज कितीला जवळजवळ 1,17,000 लोक आपल्या रथाबरोबर आहेत आजला. ही परिस्थिती आहे. त्याचं कारण हे आहे की आपल्याला त्याचं मूळ आपल्याला ते करायचं होतं. आणि मूळ कशामुळे करायचं होतं तर त्याला कारण हे आहे. त्याला कारण हे आहे की 25 डिसेंबर 1954 ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी देहू रोडला आपल्या हाताने ती मूर्ती बसवली बुद्धाची. त्यावेळेच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी 3 ते 4 मुद्दे प्रचंड जहालपणे मांडलेले आहेत. प्रचंड जहालपणे मांडलेले की उद्याला धर्माच्या प्रसारासाठी आणि प्रसारासाठी तुम्हाला काय करावं लागेल. बाबासाहेब असं म्हणतात की पंढरीचा पांडुरंग हा बुद्ध आहे, विठ्ठल हा वेगळा आहे. विठ्ठलाला कोणी कसं मारलं ते मी पाहतो, ते मी लिहिणार आहे, पण पांडुरंग म्हणजे बुद्ध आहे. पण आता तो ब्राह्मणांच्या ताब्यात गेलेला आहे. म्हणून लेकरांनो, मी तुम्हाला उद्याला दुसरं नवीन पंढरपूर देणार आहे. आणि आपल्याला नवीन पंढरपूर कोणतं दिलं. मग या धर्मभूमीतून त्या दीक्षाभूमीपर्यंत तुम्हाला जावं लागणार आहे. कारण आपली माणसं त्यावेळेला पंढरपूरच्या यात्रेला जात होती. दिंडीमध्ये आपली लोक जात होती. त्याच्यात एक मोठी गंमत होती. आता 16व्या वर्षी ती गंमत थोडीशी सांगतो, मग पुढे जातो. भूक नाही लागली आता ताजेतवाने यायचं. काय झालं, तुकोबाचं गाव, संत तुकाराम महाराजांचं गाव जवळ आहे. आणि तुम्हाला हे माहिती आहे, संत तुकोबा हे बुद्धाच्या विचाराचे प्रसारक होते. बुद्धाच्या विचाराचे प्रसारक होते. म्हणून तुकोबाला आम्ही बोधिसत्व तुकोबा म्हणतो. तुकोबाला बोधिसत्व. आणि त्यावेळेला बाबासाहेब जेव्हा ब्रह्मदेशात गेले होते तर ब्रह्मदेशाच्या राजाने बाबासाहेबांना 3 मूर्त्या दिल्या होत्या. एक मूर्ती दिल्लीला होती आणि 2 मूर्त्या राजगुरावर होत्या. आणि नेमकं त्यावेळेला काय झालं की त्या तुकोबाची दिंडी, इतिहास ठीक आहे का, तुकोबाची दिंडी पालखी देहूवरून कुठे जाते, पंढरपूरला, बरोबर की नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दिंड्या असतात. तशी त्या मावळ भागातून महार लोकांची एक दिंडी होती. काय होती, महार लोकांची एक दिंडी होती. म्हणजे 5-50 महाराजांचा एक ग्रुप. ते आपले टाळ वाजवीत पखवाज वाजवीत कुठे जाणार, ते पंढरपूरला. पण नेमकं काय व्हायचं, त्याचे सगळ्यात उच्चवर्गीय लोकांची जी दिंडी आहे त्यांच्याकडे त्याच्या रावटी असतात, माहिती तुम्हाला, पंडाल असतात त्यांचा. त्यांच्या पंडालमध्ये ते राहतात. पण महाराजांना पंडालही नाही, भाकरही नाही, काहीच नाही. हे कुठे राहायचे, रेल्वे स्टेशनला. आणि दिंडी जाण्याच्या अगोदर 4-5 घर मागायचे, भाकरी खाल्ल्या की चालले दिंडीला. पांडुरंग पांडुरंग माऊली माऊली करत. पण एकदा काय झालं, त्या ठिकाणी एक तरुण कार्यकर्ता होता, भवान. त्या कार्यकर्त्यांनी असं ठरवलं की आपण या ठिकाणी एखादं मंदिर बांधूया. म्हणजे आपल्याला किमान दिंडीच्या टायमाला पाऊस जर आला तर राहता येईल. कारण आपले लोक सगळे कुठे झोपायचे पाऊस आल्यावर, रेल्वे स्टेशनला. म्हणून सगळ्यांनी विचार केला. त्यावेळेला एक तरुण पोरगा होता 20-22 वर्षाचा, त्याचं नाव हरीश चौरे. तर त्याने आपली संकल्पना मांडली की आपण असं करू, वर्गणी काढू आणि एक मंदिर बांधू. म्हणजे आपण दिंडीला जाताना इकडे तिकडे राहण्याच्या
त्यांनी त्यावेळेला 200 रुपये पहिल्यांदा दिले. शेवटपर्यंत समजतंय का? 200 रुपये त्यांनी दिले आणि एक 7-8 महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या दिंडीपर्यंत मंदिर उभं राहिलं. काय झालं? मंदिर उभं राहिलं. आता मंदिर उभं राहिल्यानंतर परत भांडणं सुरू झाली. भांडणं कशासाठी सुरू झाली? मंदिर तर बांधलं पण देव कोणता ठेवायचा याच्यावर भांडणं सुरू झाली. मग कोणी म्हणे व्यवसाय घ्यावा, कोणी म्हणे एमाई घ्यावा, कोणी म्हणे काळूबाई घ्यावा. एकच आला तो निर्णय नाही, अजिबात नाही. आपल्याला भूतांचा राजा येता ठेवायचा अशी भांडणं चालली. पण एक जण आला तुम्हाला नाही, आपण जर पंढरीच्या पांडुरंगाला जाणार आहोत तर आपल्या जातीचा एक संत होता ना, संत चोखोबा. मग आपण आपल्या चोखोबाचं इथं मूर्ती ठेवूया. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही भांडणं आगे नाही, भरपूर भांडणं झाली. यांनी एका बाजूला ओढले, यांनी एका बाजूला, यांनी एका बाजूला, मंदिर तसंच फोडलं. शेवटी बाबासाहेब त्यावेळेला लोणावळ्याला येणार होते. मग हरी चौधरी या सगळ्या लोकांना सुचवले, हे पहा आपल्यातली भांडणं अशीच राहिली, आता दिंडी तर जवळ आली, तो भांडणं सोडायला पाहिजेत ना. ते म्हणले काय काय नाही म्हणले, आपण असं करू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोणावळ्याला येत आहेत, लोणावळ्याला येत आहेत, आपण लोणावळ्याला जाऊ आणि आपल्यात तो बाबासाहेबांना विचारू कोणता देव बसवायचा. मग हे सगळे पुढे गेले लोणावळ्याला. मग तिथं पण भांडणं सुरू झाले. बाबासाहेबांना शांत बसा, नेमकी अडचण काय मला सांगा. आणि मग त्यांनी सांगितलं की असं असं मंदिर बांधलेलं आहे, परंतु कोणता देव ठेवायचा. बरोबर, त्याही काळाचे आणि आजच्याही काळाचे महान बांधण्यासाठी एक्सपर्ट असतात. मुद्दे नसले तरी बांधतो आम्ही, अक्षरशः गेल्यासारखं बांधतो आणि स्वतः त्रास करतो. ही आपली सवय आहे. आणि मग बाबासाहेब म्हटले ठीक आहे, मंदिर तयार आहे म्हणले. म्हणले हो मंदिर तयार आहे, ठीक आहे मी तुम्हाला देऊ देतो. लोक म्हणले बरं झालं बाबा, आपला प्रश्न मिटला. पण मग त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली. अरे बाबासाहेब कोणतं देतात, कोणतं देतात, मळाबाई देतात, काळबाई देतात, केसरी देतात, काय देतात. बाबासाहेब म्हणले मुंबईला या, तुम्हाला तारीख देतो. मग हे दुसऱ्या महिन्यात मुंबईला गेले, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मुंबईला गेले. बाबासाहेबांनी कॅलेंडर पाहिलं, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. मग बाबासाहेबांनी तारीख दिली त्यांना 25 डिसेंबर. लोक म्हणले अहो 2 महिने का लावले. नाही म्हणले 25 डिसेंबर तरी आहे. लोक म्हणले ठीक आहे 25 तर 25. आणि मग 25 तारीख ठरली. जिथून मूर्ती निघते, मी तिथला इतिहास सांगतो ना, लक्षात घ्या. आणि मग दिवस ठरला 25 डिसेंबर 1954. लक्षात ठेवा बरं का. भारतामध्ये बाबासाहेबांनी स्वतःच्या हाताने पहिली मूर्ती कुठे बसवली? देहूरोडला. किती तारीख? 25 डिसेंबर 1954. वर्ग घ्यायला पाहिजे तुमच्याकडे, मास्तर नाही असो. आणि मग त्या दिवशी कार्यक्रम ठरला 1:30 वाजता. किती वाजता कार्यक्रम ठरला? 1:30 वाजता. बाबासाहेब काय म्हणले, मी काय करू येतो, स्वतः देव घेऊन येतो. तोपर्यंत लोकांना उत्सुकता की बाबासाहेब त्यांचा कोणता देव आणतात, कोणता देव आणतात. आणि कार्यक्रमाची पत्रिका ठरली. फक्त पत्रिकेत काय लिहिलं? मूर्तीची प्रतिष्ठापना, देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना. पण कोणत्या मूर्तीची पत्रिकेत काय लिहिलं नाही. आणि मग 1:30 वाजता कार्यक्रम ठरला बरं का. 1:30 वाजता कार्यक्रम ठरला. 1:30 वाजता कार्यक्रम ठरला. 1:30 वाजले, 1:15 वाजले, 2 वाजले, 2:15 वाजले, 2:30 वाजले, 3 वाजले. आणि लोक आपल्यात एक घाणेरडी सवय आहे. आपल्यातल्या एखाद्या चांगल्या माणसाचा कार्यक्रम आयोजित केला आणि नेमका तो कार्यक्रम फसला. समजा ज्या माणसाला महत्वाच्या बोलवलं त्याची काहीतरी अडचण निघाली आणि तो आला नाही, तर आपल्या समाजातील लोक त्याला, ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्याला फार प्रोत्साहन. हे काय बाबा काही पण केले असं तसं, एवढा मोठा माणूस मध्ये येतो काय 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 केले. त्याला त्या चौऱ्याला लोकांनी टोचलं, खूप टोचलं. तुम्ही चुकली रे,
तुम्ही आम्हाला फसवलं, बाबासाहेब तुमच्यासाठी खेळणार नाही, काही सांगतो असं तसं तसं तसं. राहिला विचार, खूप राहिला. आणि नंतर तो काय म्हणला माहिती घे, पहा जर बाबासाहेब एवढ्या अर्ध्या तासात जर आले नाही, काय म्हणला, जर बाबासाहेब अर्ध्या तासात आले नाही तर 4:45च्या लोकल खाली मी स्वतःला मारून घेईन. आणि 3:30 वाजले, 3:30 वाजले, 3:30 वाजले आणि हरीश चौरे नावाचा पोरगा रेल्वेकडे पळायला लागला. कशासाठी? आत्महत्या करायला, की बाबासाहेबांनी शब्द दिला आणि ते आले नाही. जोरात पळायला लागला आणि त्याच तो विरुद्ध दिशेला पळतोय आणि त्या डोंगराच्या कडेने रोड आहे, त्या रोडने काळ्या कलरच्या बुलडॉज गाडीमध्ये बाबासाहेब तिथे बाबासाहेब त्या ठिकाणी आले आणि लोक सगळे कुठे पळत आहेत त्या माणसाच्या पाठीमध्ये. तेव्हा बाबासाहेबांनी शंकराला खेळताना विचारलं, लोक तिकडे का पळतात? तेव्हा दक्षिण पाडळे वगैरे ही लोक होती, त्यांनी सांगितलं म्हणजे बाबासाहेब तुम्ही लवकर आला नाही आणि लोकांनी त्याला फार दिवसलं, त्याला दुःखी केलं म्हणून तो आत्महत्या करायला पडतोय. बाबासाहेबांनी आवाज दिला आणि ते आले. आता बाबासाहेबांनी मूर्ती आणली, बाबासाहेबांनी मूर्ती आणली. कधीतरी तुम्ही, मला वाटतं मला मधल्या ट्रिपला तुम्ही आले होते पाहिजे असेल अजूनही ती मूर्ती बाबासाहेबांनी त्या काचेच्या बॉक्स मध्ये आणली, ती मूर्ती तशीच आहे. आल्याबरोबर मग आपल्या महिला म्हटल्या बाबासाहेबांनी मूर्ती आणली, मूर्ती आणली पण मग ती बंद काय? हो म्हणले, हा देव बंदच राहतो. काय म्हणले? हा देव बंदच राहतो. परत ये बाय बोलली आलो सारखी, आपण त्याला लावायचं कसं? कुंकू हळद लावायचं कसं? हो म्हणले, या देवाला शेंदूर लागत नाही, कुंकू हळद लागत नाही, त्याला मेणबत्तीची गरज नाही, उदबत्तीची गरज नाही, काहीच नाही. फक्त याची शिकवण काय करायची? अंतःकरणात रुजवायची आणि चांगलं वागायचं. झालं, हा देवामध्ये प्रसन्न होतो पटकन. अशा रीतीने ती मूर्ती तिथे सुरू झाली आणि त्याच मूर्तीवरून मग पुढे ती संकल्पना मला सुचली. बाबासाहेबांचं ते भाषण जे आहे, बाबासाहेबांचं ते भाषण जे आहे हे 2005ला माझ्या हातात पडलं आणि ते भाषण वाचल्याच्या नंतर मी पागल झालो. म्हणलं आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. कारण या भाषणामध्ये बाबासाहेबांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याच्याबद्दल विवेचन केलेलं आहे. आणि मग ते डोक्यामध्ये कीक बसली आणि मग ती मूर्ती जी आतली आहे ती एकदा उघडली, तिचा छानपैकी फोटो काढून घेतला आणि त्या फोटोवरून, त्या मूर्तीवरून, आता एक रथामध्ये जी मूर्ती आहे ना, ती त्या मूर्तीवरून बनवलेली मूर्ती आहे, हे लक्षात बनवली. आणि मग पहिलं धम्म अभियान 2008ला सुरू केलं. हे सुरू केलं, प्रचंड हाल झाले, मला माहिती आहे, प्रचंड हाल झाले. आम्ही सगळे रथावरती भिजायचो पावसाने आणि रथावरतीच वाळायचो, परत चालायचं. असं कितीतरी दिवसात परत कितीतरी वेळा व्हायचं. परंतु त्याही वेळेला ज्या ज्या माऊलींनी, ज्या ज्या आईने, ज्या ज्या बहिणीने आम्हाला त्याही वेळेला जिने जिने आम्हाला तिच्या हाताचं जेवण करून घातलं, त्या जेवणामुळे मनगटात आणि शरीरात रक्त निर्माण झालं, ताकद निर्माण झाली. आम्ही ती ताकद समाजाच्या भल्यासाठी, धम्माच्या प्रचारासाठी वापरली. केवळ तुमच्या माणुसकीने, तुमच्या प्रेमाने आणि तुम्ही खाऊ घातलेल्या अन्नामुळे आम्ही हा धम्मरथ आतापर्यंत टिकवू शकलो. म्हणून हे सगळं श्रेय, हे समाजात, हे सगळं श्रेय तुला जातं. कारण कुठलीही गोष्ट एकटा माणूस काही करू शकत नाही. कारण आपण बुद्ध नाही, आपण बाबासाहेब नाही, म्हणून आपण एकटं काही करू शकणार नाही. बाबासाहेबांनी त्या पद्धतीने सांगितलं की लेकरांनो संघटित व्हा, मगच होऊ शकेल. लेकरं झाली की नाही या उत्तरात मला पडायचं नाही, पण माझ्या बरोबर काम करणारी माझी जी भावंड आहे या धम्मरथाबरोबरची, ही भावंड बाकी एक झाली, ही भावंड एक झाली आणि हा धम्मरथ परत सुरू झाला. याच अमरावतीमध्ये 2014ला अशीच एक घटना घडली. सगळीच माणसं, आपल्या बरोबर असणारी सुद्धा सगळीच माणसं
घेऊन येतो. त्यांना असं वाटलं बापूचं एकदा संपलं की बरं होईल. बरं त्या टायमाला जर गोळी खाली नाही ते काय होतं, जागेवर पडतो माणूस. शुगर वाढली की संपला विषय. आणि त्या दिवशी नेमकं इथलाच कार्यक्रम संपला. बरोबर की आपण इथंच होतो. इथलाच कार्यक्रम संपला. रथ बाहेर उभा होता तिकडे कोपऱ्यावर. माझा जो मदतनीस असतो, मी त्याला सांगितलं, अरे 10:30 वाजले मला गोळी खायलाच पाहिजे, नाहीतर आता त्रास व्हायला लागला. म्हणून तो गोळी आणायला गेला. तो गोळी आणायला गेला. रथावर असणाऱ्या माणसांनी एकतर त्याला रथात येऊ दिला नाही. तो मागे पडतो, रथ पुढे, तो मागे, रथ पुढे. आणि त्या माणसाने रथ नको तिकडे भरकटत नेला. मला गोळी मिळणार नाही याची व्यवस्था त्यांनी केली. आणि याच विहाराच्या दारात मी बेशुद्ध पडलो इथेच. आणि मग पाटलांनी पाटीलपणा दाखवला त्या माणसाला. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यालाही दाखवला आणि त्याचा सहकारी होता त्यालाही दाखवला. मग पाटलांनी व्हेज नॉन व्हेज सगळ्या प्रकारच्या शिव्या दिल्या. तुम्ही धम्माच्या प्रसाराने प्रसार करणाऱ्या माणसाला जर मारत असाल आणि तुम्ही धम्माच्या नावाखाली जर या रथाबरोबर येत असाल तर तुमचं वाटलं होईल, वाटलं लक्षात घ्या. आणि का पण असतो ते तसंच झालं. नंतर ते बंद झाले ना. यांनी दमत कसा दिला ना, चांगला दम दिलाय की तुम्ही किती नालायक आहात. बरं त्याच्या अगोदर काही लोक मला सांगायचे की सर दमला त्याबरोबर तुमचे काय काही लोक आहेत ना, पण ते दमन संपवण्यासाठी येतात का, तुम्हाला संपवण्यासाठी आले. मी ते एकदा एखाद्या पुस्तकात पाहिलं, मला फोटो बोलू नकोस मला काही पण, माझी माणसं फार प्रामाणिक आहेत. पण नाही, आपल्या जेवढे प्रामाणिक लोक आहेत तेवढे बेईमानही आहेत. आणि मला बुद्धाने मला सांगितले की आहे त्याच्या पलीकडे पाहायचा प्रयत्न करा. त्या दिवसापासून तर आजपर्यंत राजाभाऊ सोनवणे आणि रामभाऊ पाटील आणि पाटील यांनी खरंच त्याही वेळेला पाटीलबाईने सख्या भावाचं प्रेम मला दिलं. पाटलाने सुद्धा तेच प्रेम दिलं, राजाभाऊने सुद्धा तेच प्रेम दिलं, राजाभाऊच्या वडिलांनी सुद्धा तेच प्रेम दिलं. आणि केवळ तुमच्या त्या प्रेमामुळे आज छानपैकी खोटं बोलून इथपर्यंत बोलावं लागलं. कारण तुमच्या अंतःकरणाचा ठाव घेणं मला आवडलं नसतं आवडलं. शेवटी माणुसकीला, सहनशीलतेला सुद्धा मर्यादा असतात ना. एका मर्यादेच्या पलीकडे गेलं तरी आज काय काय मदतच असते. जर तुम्ही सांगितलं असं तर बोलला नाही, बाबू सरांचा फोन आला होता 6:30-7 पर्यंत येईल, एखादी बाई म्हणलीच असं पाटलेलं नाही बाबू सर आणि लवकर शक्यच नाही म्हटले असेल, शक्य तर म्हणली ना, शक्यच नाही. माय एकदा त्याच्यात आल्यावर कळतं काय परिस्थिती आहे. आता लोक जर रथाला आडवी झाली नाही जाऊ देणार, 2 मिनिटं सांगून बोललंच पाहिजे. आणि ते काय बाबासाहेबांकडनं मला काय गिफ्ट मिळाली मला कळत नाही, आणि कशा पद्धतीची गिफ्ट मिळाली हेही कळत नाही. लोकांना काय आवडतं बोलणं माझं हेही मला कळत नाही, पण आवडतं एवढंच कळालं. म्हणून त्यांच्यासाठी कुठेतरी करायचं. हा देह शेवटी असाच विसणार आहे, हा देह असाच विसणार आहे. परंतु हा विसता किमान समाजाचं कल्याण होणं गरजेचं आहे. किमान या चळवळीला मी जाताना या चळवळीला किमान 4 चांगली लोक जर देऊन गेलो तर माझ्या मरणाचं चीज होईल. आणि जर नाही देऊन गेलो तर मी बेमान ठरेल आपल्या बापाच्या नजरेत. ते ठरायचं नाही म्हणून हे काम करत आहे, हे लक्षात. कारण ही ताकद बाबासाहेबांची आहे, हा विचार बाबासाहेबांचा आहे. जसं पाहिलं तर असं म्हटलं जातं की जर माणसाला, एखाद्या काम करणाऱ्या माणसाला, घरातल्या माणसाची, नात्यातल्या माणसाची, आई बाबाची, या सगळ्यांची जर साथ नसेल तर तो माणूस काम करू शकत नाही. हे उदाहरण माझ्या बाबतीत परफेक्ट लागू आहे. मलाही घरातल्या कोणी साथ दिली नाही, वेळ म्हणून सोडून दिलं, पण कळत नाही आतापर्यंत
आतापर्यंतचा इतिहास वेड्यांनीच घडवला. वेळ लागलं होतं तथागत बुद्धाला, वेळ लागलं होतं सिद्धार्थ बुद्धाला, कारण बुद्धाने त्यावेळेला तो सिद्धार्थ असताना पाहत होता, सिद्धार्थ असताना तो पाहत होता धर्माच्या नावाखाली पशु पक्ष्यांचा बळी दिला जातो, धर्माच्या नावाखाली हिंसा केली जाते, धर्माच्या नावाखाली ब्राह्मण वर्ग समाजाला आर्थिकदृष्ट्या नडतोय, माणसाचं स्वातंत्र्य मर्यादा आलेली आहे. हे सगळं पाहतोय सिद्धार्थ. तो अस्वस्थ झाला त्यावेळेला, काय कसं बदलताय कसं बदलताय. त्याने प्रचंड प्रयत्न केला, स्वतः मोदींनी प्रचंड प्रयत्न केला आणि मग त्यांनी शेवटी ठरवलं की नाही, जोपर्यंत मला या माणसांच्या आशेवरती, यांच्या मोहावरती आणि यांच्या दुःखावरती जोपर्यंत मला औषध मिळत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. सहजपणे बायकोकडे गेला, सहजपणे बायकोकडे गेला. पहाट झाली होती. पहाटेच्या वेळेला सिद्धार्थ आपल्या बायकोकडे गेला आणि बायकोला सांगितलं, यशोदा, जगाच्या कल्याणासाठी, माणसांच्या भल्यासाठी मला हे घर सोडायचं, तुझं काय म्हणणं आहे. तुमच्यासारखी बहीण जर तुमच्याच नवऱ्याने तुम्हाला विचारलं असतं, एकच मुलगा झालाय, एकच मुलगा जाऊन लग्न नवीन, तुमच्या सगळ्यांनी नवऱ्याने विचारलं असतं, 1 महिन्याने दिल्लीला जातोय, जरा महत्वाचे काम आहे, काय अवस्था झाली असेल. 1 महिना फक्त, 1 महिना, 1 महिन्याने फक्त दिल्लीला जातोय, काय अवस्था होत असेल. आणि सिद्धार्थ आपल्या बायकोला काय विचारतोय की मी जगाच्या कल्याणासाठी हे घर सोडून जातोय, तुझं म्हणणं मला काय ते सांग. यशोधरा तुमच्यासाठी मनाने कमकुवत नव्हती. ती काय म्हणाली माहितीये, युवराज, जगाच्या कल्याणासाठी तुम्ही जात असाल तर माझी तुम्हाला परवानगी आहेच. मला वाईट याचं वाटतंय की मला तुमच्या बरोबर येता येत नाही, कारण बाळ अजून लहान आहे आणि मी जर घराच्या बाहेर पडले तर तुमच्या म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा कोण करेल. या 2 सेवेच्या गोष्टी मला पायात बेडी टाकतात, म्हणून मी तुमच्या बरोबर येणार नाही, पण तुम्ही जा, तुम्ही जा. जान जवान 26-27 वर्षाची यशोधरा आपल्या नवऱ्याला सांगते, तुम्ही जा. जेव्हा ती जा सांगते, बारीक विचार आमचा फिरला. जर यशोधराने सिद्धार्थाला बाहेर पडू दिलं नसतं, जर यशोधरेने सिद्धार्थाला बाहेर पडू दिले नसतं तर सिद्धार्थाचा बुद्ध झाला असता का. आणि जर बुद्ध झाला नसता तर केळुस्कर गुरुजीने चरित्र लिहिलं असतं का. जर केळुस्कर गुरुजीने चरित्र लिहिलं नसतं तर ते बाबासाहेबांना मिळालं असतं का. जर बाबासाहेबांना त्या चरित्राच्या पुस्तकामध्ये बुद्ध मिळाला नसता, जर बाबासाहेबांना बुद्ध मिळाला नसता तर भीमरावच राहिले असते कदाचित, ते व्याख्यान झाले नसते. पण बुद्धाचं चरित्र ज्याच्या हातात पडतो तो माणूस प्रचंड विद्वान असतो. जर बुद्धच बाबासाहेबांना मिळाले नसते पुस्तकाच्या रूपानं, आपला बाप बाबासाहेब झाला असता. आणि जर आपला बाप बाबासाहेब झाला नसता तर तुमच्या अंगावर कपडे असते, मी तो बोललो असतो. या सगळ्याचं उत्तर जातं यशोधरेकडे. हे सगळ्याचं उत्तर कोणाकडे जातं. आज मी तुमच्या प्रत्येकीमध्ये यशोधरा पाहण्याचा प्रयत्न करतो, तुमच्या प्रत्येक यशोधरा पाहण्याचा प्रयत्न. नाही यशोधरा मिळाली, नाही यशोधरा मिळाली तर किमान मला असं वाटतं एखादी रमाई तरी मिळेल, एखादी रमाई तरी मिळेल. उपाशी पोटी राहिलेलं खपाटी पोट घेऊन सुद्धा परेल ते माहीम पर्यंत शेत आणि गोऱ्या वेचायला जायची, तिथून यायची.
गवऱ्या थापायची, त्याच्यावर गुजरात करायची, फाटकच सगळं फाटलं आणि बॅरिस्टरची बाई. जेव्हा बाबासाहेबांचं पत्र त्याला मिळतं, ती बाबासाहेबांना जेव्हा पत्र पाठवते की साहेब घरातलं सगळं संपलंय, आम्हाला काय करा, पैसे पाठवा. तिला वाटलं आपला नवरा बॅरिस्टर व्हायला गेलाय म्हणजे त्याच्याकडे भरपूर पैसा असेल. बाबासाहेबांनी तिला पत्र पाठवलं होतं, रामू घरातलं पिडू पीक त्याच्यावर आता सध्या गुजरात कर, मी आल्यावर करून देऊ. याचा तिने जेव्हा ते पत्र वाचलं तेव्हा तिला कळलं त्याचा अर्थ माझ्या साहेबांकडे पैसे नाही. आणि म्हणून त्यावेळेला तिने जवळजवळ 4 महिने सलग भरपूर शेण वेचायची, गोवऱ्या टाकायची, शेण वेचायची, गोवऱ्या टाकायची. आणि त्यावेळेला त्या गोवऱ्या तिने 12 रुपयाला विकल्या. 12 रुपयाला गवऱ्या विकून 10 रुपयाची मनी ऑर्डर आपल्या बापाला बॅरिस्टर होण्यासाठी पाठवली. मी तुमच्या रमाई पाहतो एखादा बाबासाहेब निर्माण होण्यासाठी. का निर्माण होऊ शकत नाही रमाई? रमाई निर्माण का होऊ शकत नाही? होऊ शकते, बाबासाहेब होऊ शकतो, पण अगोदर आम्हाला बुद्ध पचवावा लागेल. जर आम्ही बुद्ध पचवला नाही तर बाबासाहेब कसे होणार ते? मी दुपारपासून अस्वस्थ होतो, 3:30 नंतर मी अस्वस्थ होतो की माझ्या बरोबर असणाऱ्या लोकांना जर 4 वाजता जर दुपारचं भोजन मिळालं आणि अमरावतीमध्ये जर 11 वाजता पोहोचले, गेल्या वेळेस पाटील काय बोलली नाही का, ती एवढी राहिली तर काय करणार? काय करायचं? ज्यांचा आमच्यावर अधिकार आहे, अधिकारच आहे ना, भावावर अधिकार आहे का तेवढा बोलू शकते. म्हणून मला एका बहिणीसाठी स्पष्टपणे खोटं बोलावं नाही, कारण तुमच्याकडे त्याग करण्याची वृत्ती जर नसेल तर तुमच्यातला बुद्ध कधीही जागा नसतो, तो गेलेलाच असतो. म्हणून मी काय हे सांगतो की मला तुमच्यातली रमाई पाहिजे की जी नाही नवऱ्याला निदान पोराला तरी बॅरिस्टर करणारी पाहिजे. नवऱ्याला नाही करता येणार बॅरिस्टर, तर हल्ली जमाना फार वेगळ्या पद्धतीने आट्यापाट्या खेळत असतो, पण निदान मुलाला तरी. का असं वाटतं तुम्हाला? तुमचा पोरगा मस्तपैकी रेल्वे स्टेशनला वडापाव विक्रेता व्हावा असं वाटतं की नाही? वाटणार. चांगल्या ठिकाणी वाटणार. पण चांगल्या ठिकाणी आपला पोरगा जर जायचा असेल तर आपल्याला बोट कोणाचं जावं लागेल? बाबासाहेबांचं. कारण तेच असं जगातलं व्यक्तिमत्व आहे की जे 18 तास अभ्यास करतो. जगात अजून 18 तास अभ्यास करणारा एकही नायकाला सापडला नाही. पोटात काही नसताना तो अनुभव मला आज फार चांगला. माझ्या सहकार्याने विचार, कोणाला विचार, आज सकाळपासून मी काय खाल्ले, विचार काय खाल्ले. वेळ मिळाला नाही खायला, आणि जे खायचं ते मिळालंच नाही. शेवटी 3-3.5 ला थोडेसे भिजवलेले शेंगदाणे मिळाले आणि थोडेसे हरभरे मिळाले भिजवलेले, बस त्याच्यावर चाललं. खरं तर आता माझी बोलण्याची अजिबात ताकद पण ठरवून ठेवलं होतं की मला मरेपर्यंत. बुद्धाने सांगितले ना, बुद्धाने काय सांगितले की जेव्हा बुद्ध महान निर्माणासाठी कुठे आले होते? श्रीनगरला आले होते. आता बुद्ध 1-2-3-4 मिनिटांनी मरणार आहे, महानिर्वाणामध्ये जाणार आहे. तेवढ्यात एक ब्राह्मण आला, सुभद्र, आणि तो आनंदाला काय म्हणला की मला बुद्धाकडे जाऊ दे आणि मला धम्म शिकू दे बुद्धाचा. आनंद काय म्हणाले? अरे वेड्या, 45 वर्ष रे बुद्ध पायी येते, तुला त्या टायमाला शिकवून घेता आली, आता त्यांना परत तरी सुखात येऊ देत ना. आणि या दोघांची भांडण कोणाच्या कानावर गेली? बुद्धाच्या कानावर गेली. बुद्ध म्हणाले आनंदाला, आनंदा कसली गडबड चालली? आनंद म्हणाला काय नाही, सुभद्र आलाय आणि त्यांना तुमचे शिकवून
शिकायची. आता मी त्याला येऊ देणार नाही, कारण मला असं वाटतं की माझ्या बुद्धाला मरण सुद्धा शांतपणे येऊ दे. बुद्ध काय म्हणाले? नाही आनंदा, बुद्ध जन्माला आलाय तर लोकांना कल्याणकारी विचार देण्यासाठी. अरे माझ्या मरणाला काही 4-5 मिनिटं बाकी असेल पण आहे ना मी, पण 4 मिनिटात मला त्याला धर्म देऊ दे, त्याला येऊ दे. त्या शेवटच्या 4 मिनिटात भगवान बुद्धाने काय केलं? सुभद्राला धर्मज्ञान दिलं. माझी भूमिका ती आहे. आपण मरायला तरी लागलो, मला 4:30-5 मिनिटं मला त्रास व्हायला लागला. मला आता काय होणार नाही. इंग्रज सरांना अगदी दुःखी आपल्याकडनं मी निरोप दिला. म्हणलं मी काही येणारच नाही, आता गोरेगाव पण कॅन्सल केलं. मला अशी परिस्थिती नाही. पण इथे आल्याच्या नंतर पुन्हा रामभाऊला आपण पहिले एखादा चहा मारूया. आम्ही राजभवन आम्ही चहा प्यायला 1 किलोमीटर पलीकडे गेलो. ते दुकान बंद झालं. परत पाय आलो. परत पाटलाचं पोरगं मला मी गाडीवर ना मला आता कुठं जायचं, तेवढं पायदळी गेलो होते. पुन्हा आम्ही गेलो, ते दुकान बंद. मग परत राजावरती दुसरीकडे गेलो, तेही बंद. शेवटी आता जिथून आपण आलो तिथपर्यंत आलो, तेही बंद. तर चहा पण नाही मिळाला. पण तुम्ही जे माझ्याकडे पाहता ना, ज्या आशेनं तुम्ही जे माझ्याकडे पाहता ना, त्या चेहऱ्यानं, ती ताकद फार मोठी आहे. ती ताकद मला मिळाली म्हणून तुमच्याशी बोलतोय, हे लक्षात घ्या. विडाबिडीचा माणूस आहे, कधी पण म्हणू शकतो. तर नाही, माझ्यातला बुद्ध मी म्हणून देणार नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत. आणि जोपर्यंत बुद्ध आहे तोपर्यंत आपल्याला कसलं मरण आलं? आणि हे करता मरण आलं. मला तर काय वाटतं, माझं मरण असं असं की स्टेजवर मी भाषण करताना मारावं. आता सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील असं नाही, पण वाटतं. आणि काय सांगावं, असं जर होत राहिलं 3 जेवणाचं पूर्ण दिनाचं 3 जेवणाचं सगळं करायचं, कसं होणार? होऊ शकतं, पण नाही. तुमची इथे आल्याच्या नंतर जेव्हा सगळ्या बहिणींनी पाहिल्या, इतक्या आशेनं वाट पाहत होत्या. आणि जेव्हा हे कळलं की बाबू सर आले, संपला विषय. सगळ्यांचे चेहरेच बदलले, सगळ्यांचे चेहरे बदलले. बाबू सर परत कुठे? मला आहे एक 10-5 मिनिटं त्याला लागतील. मी माझ्या गाडीला पटकन पुढे आलो, कारण मला अस्वस्थ वाटत होतं, काहीतरी खावंसं वाटत होतं. तर ते रस्त्याने जमलंच नाही. कारण बऱ्याच ठिकाणी डायव्हर्शन वळण नाही. रस्ता एकदा तर रस्ता चुकलो आम्ही, म्हणजे जिकडून जायचं नाही तिकडून चुकून बदली होता, त्याच्यामध्ये घुसलो आम्ही. मग आम्ही ती पार्किंग लाईट लावून जवळजवळ 40-45 किलोमीटर आलो. आणि नंतर मग पलीकडे गेलो. तर ह्याच्यात बाबासाहेब, मला आज बाबासाहेबांची तीव्रते काय व्हाईसरॉयची मीटिंग होती. बाबासाहेबांची व्हाईसरॉयची मीटिंग होती. आणि रात्री बाबासाहेबांना प्रचंड त्रास होता, प्रचंड त्रास होता. तुम्हाला माहित नाही, बाबासाहेबांना जो आर्थरायटिसचा आजार होता. बाबासाहेबांना 3-4 प्रकारचे आजार होते बघ, त्यातला आर्थरायटिसचा आजार अत्यंत बेकार आहे. रात्री 2-2:30 नंतर आपला बाप अक्षरशः जनावर सारखं ओरडायचं, त्याने हवेत ठाकायची. आणि मग सविताबाई काय करायची? त्याला लेप लावण्यापासून सोडण्यापासून सगळं करायचे. आणि कसं तरी बापाला दुरुस्त करायचे. व्हाईसरॉयच्या मीटिंगच्या टायमाला बाबासाहेबांना सविताबाईने सांगितलं की साहेब तुम्ही आज मीटिंगला जाऊ नका, कारण रात्री मी तुम्हाला एक विशेष औषध पाजलेलं आहे, जेणेकरून तुमचे हाडं सगळे दुखणार नाही. बाबासाहेब हट्टी, बाबासाहेब प्रचंड हट्टी होतो, प्रचंड हट्टी, प्रचंड. ती रमाई कशी टिकली हेच कळत नाही मला. कारण बाबासाहेबांचा एक पैलू मला माहिती. हा माणूस किती हट्टी होता, प्रचंड हट्टी. नाही हेच असंच करता. रमाई टिकलीच कशी, मला आश्चर्य वाटत आहे. फार जिद्दी, फार जिद्दी. टिकलंच कसा? तर सविताबाई सांगते, बाबासाहेबांची दुसरी पत्नी सविताबाई सांगते की व्हाईसरॉयच्या मीटिंगला तुम्ही आज जाऊ नका, तुम्हाला त्रास होतोय, शिवाय तुमचं पोट बरोबर नाही असलं. बाबासाहेब नाही जायचं मीटिंग, तू येत असतील तर ठीक, नाही तर तुझ्याशिवाय जाईल. आता आजारी माणसाला सोडून कशी काय जाणार? तिथं शेवटी दोघं गाडीत बसले, निघाले.
निघाल्याच्या नंतर वाटेत सविताबाई म्हटली, साहेब तुमची पॅन्ट मोडली नाही. तशीच गाडी मागा. बाबासाहेबांना जुलाब सुद्धा चालू गाडीमध्ये कपड्यात जुलाब झाला. ते सगळं ठेवून आंघोळ करून वाईसरायच्या मीटिंगला गेले. कारण त्या बापाला वाटत होतं मी आज मेलो तरी चालेल, पण उद्याच्या माझ्या बहिणींना, उद्याच्या माझ्या लेकरांना, उद्याच्या माझ्या मुलींना चांगल्या साड्या मिळायला पाहिजे, मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना भाकर मिळाली पाहिजे, त्यांना स्वातंत्र्य, समता आणि न्याय आणि बंधुतेचा अर्थ कळाला पाहिजे. आपला बाप मरेपर्यंत तुमच्या चिंतेनच जगत होता. जसं मुलं त्या चिंतेत जगला तसा बाबासाहेब त्या चिंतेत जगला. मग माझ्यासारख्या पुढे खंडोबाचा आदर्श असेल का? स्वामीबाबाचा आदर्श असेल का? नाही ना, नाही. माझ्यापुढे माझ्या बापाचाच आदर्श आहे. कारण तो बाप आग्र्याच्या भाषणात म्हणालेला आहे, पढे लिखे लोग ने मुझे, आणि म्हणून मला बरेपर्यंत असं वाटतं बाबासाहेब आज नाही, बरेपर्यंत असं म्हणू शकतो मी की नाही, हे बापा मी तरी तुझ्याशी बेईमान होणार, म्हणून आपण हे काम करतो. हे बेबीच्या पेठापासून काम करतो. म्हणून तर तुम्ही आतापर्यंत 16 वर्ष मला इथे पोहोचलोत ना. 16 वर्ष लेकराचं प्रेम दिलं ना, बहिणीचं प्रेम दिलं, आईचं प्रेम दिलं ना. तुमची परतफेड करू कशी? कुठल्या मार्गाने मी तुमची फेड करू शकतो? नाही करू शकत, नाही करू शकत. सकपाळाजींनी आतापर्यंत 4-5 वेळा फोन केले. सकपाळाजी आहे ना, सकपाळाजींनी 4-5 वेळा फोन केले जेवणासाठी. सर माझ्याकडे जेवण का असं का? त्या सकपाळाजीचं माझं काय नातं आहे? होय, त्या आजीचं माझं नातं आहे. कारण आमचा बाप एक आहे, हे लक्षात घ्या. ज्याचा बाप एक असतो ना, ती लेकरं अशी जवळ येतात. एक बाबासाहेब घडला, एक बाबासाहेब घडला आणि आम्हाला नाक्यात गुंडाळून गेला. मी कुठला? नगर जिल्ह्यातला. तुम्ही कुठले? काय आमचा मध्य महाराष्ट्र, तुमचं विदर्भ, मध्ये 2-4 जिल्हे. काय समज होत तुमचा? माझा आहे नाही काहीच. तू का प्रेम करता बाबासाहेब? हा, त्याचं कारण आहे का आपला बाप बाबासाहेब आहे. जर बाप बाबासाहेब आहे तर तुमचं आणि माझं नातं लेकराचंच असतं ना. आणि त्याच विषयानं हा व्रत आतापर्यंत टिकला, त्याला हेच कारण आहे, दुसरं काही कारण नाही. बाबासाहेबांचा विचार ज्यांना पचला ते फार मोठी माणसं आहे. तर ज्यांना पचलं नाही ते तोड वासून गेली, नाटक करून गेली. बाबासाहेबांच्या चळवळीसाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पोचीराम कांबळे नावाचा पोरगा, गावातली लोक म्हणत होते जय म्हणू नकोस, तुम्हाला म्हणणार जय म्हणू नकोस म्हणणार. शेवटी लोकांनी त्याच्या मागं लागले मारण्यासाठी. रात्रभर पळाला पळाला पळाला. दिवस पावसाचे होते. एका खड्ड्यामध्ये उकिरडा होता. उकिरडा माहिती ना, उकिरडा. आणि खड्ड्यात त्या उकिरड्यात पाणी पण साठलं होतं. गड्याने पाण्यात उडी मारली आणि फक्त एवढं मुंडकं ठेवलं, एवढं मुंडकं ठेवलं आणि खाली पाण्यात. आणि ते लोक त्याला शोधतायत. बॅटरी लावून, कोणी कंदील लावून, कोणी मशाल लावून. सापडत आला ते. पहाटे पहाटे थोडस सूर्य उगवण्याच्या अगोदर एक बाई संडासच्या निमित्तानं ती उकिरड्याजवळ गेली आणि याला नेमकी शिंक आली. आणि 3-4 तास उकिरड्यात होतो, सांडलेल्या उकिरड्यात याला शिंक आली. शिंक आल्यामुळे त्या बाईला वाटलं उकिरड्यात भूत आहे. म्हणून ती कुठे गेली, नवऱ्याला सांगायला, चला चला म्हणजे उकिरड्यात भूत आहे. आणि ते माणसासारखं शिकले. मग ती
तो आल्यानंतर त्याने पाहिला नाही, बॅटरी मध्ये अरे माणूस दिसतोय. त्याने गावाच्या लोकांना बोलवलं, यार ते खाली ते सडलेलं सगळं खत असल्यामुळे त्याला बाहेर पडता येणार लवकर. लगेच आपण गावा लोक जमा झाली. अरे म्हणलं आता पोचला उचललं. पूर्वी गावामध्ये किंवा गावाच्या आसपास बाबळीची फांद्या साळायची आणि त्याचा काय करायचे, ढीप लावायचे, त्याला फास मारतात. बरोबर आहे? तुमच्याकडे त्याला काहीतरी वेगळा शब्द असतो, बरोबर आहे? कारण आमच्याकडे भुईमुगाच्या शेंगा ज्या असतात, तर भुईमुगाच्या शेंगाचे टरफल असतात, त्याला आम्ही टरफल म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात, पत्र म्हणतात काही ठिकाणी, आहे की नाही? पण कसा फरक असेल काय? मग त्याला त्या काट्याच्या फासावर ठेवला, बांधला, दगडाने बांधला, दगड बांधले त्याला, आणि तो काट्याचा फास पेटून दिला. आणि पेटवताना सुद्धा त्याला सांगितलं, तुझ्या ती म्हणणारच का? म्हणलं हो म्हणणार. आणि अक्षरशः जय भीम म्हणत पोचराम कांबळे जाळून टाकलं. हा स्वाभिमान त्याला कुठून मिळाला? तर त्याला हा स्वाभिमान बाबासाहेबांच्या चळवळीतून मिळाला. कारण बाबासाहेबांची चळवळ ही एकट्या माणसाची नसते. बाबासाहेबांची चळवळ ही कुण्या वर्गाची नसते, एका कुटुंबाची नसते, तर ती चळवळ समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी असते, समाजाच्या कल्याणासाठी असते. आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने आम्हाला समाजाच्या कल्याणाचा विचार दिलाय, तो या रथाच्या माध्यमातून आतापर्यंत तुमच्यापर्यंत आला. म्हणून बाबूसाहेब आतापर्यंत केला. दुपारी असा जुलूस निघाला होता. आमची शारदा बाबू किंवा मग आमच्या आई अक्षरशः ते सगळं पाहून रडत होते. कोण बाबूचं, कुठला बाबूचं? 2000 लोक त्याच्या स्वागताला उभे राहिले. ते पुढायला पण होत नाही केलं कोणी. काय झालं? मी बोल कोणाचं धरलं? बाबासाहेबांचं बोल धरलं, म्हणून बाबासाहेबांनी मला बोल धरून कोणाकडे नेलं? बुद्धाकडे नेलं, ज्ञानातून शिलाकडे नेलं. ज्ञान आणि शील दोन्ही जर एकत्र आले तर माणूस परिवर्तनशील होतो. त्याचं उदाहरण आहे. आणि हेच आपल्या लेकरांना मिळावं, आपली लेकरं कशी व्हावी, ही त्या रथामाध्यमाची नंबर भावना आहे. पाटील भाई आता नाही पुढे करू शकता. तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत प्रेम दिलं, त्याच्याबद्दल निश्चितपणे मी ऋणी आहे. नमो बुद्धाय. जय भीम. खोबरागड्यांना अशा करता दिलं आहे, कारण त्यांना मुलं अवश्य धर्मामध्ये गेलेलं आहे, धर्माचं काम केलेलं आहे. त्याकरता आम्ही ठरवलं सर्व एक आदर्श कुटुंब द्या. पण खोबरागडे साहेबांनी भंतीजी म्हणून त्यांनी सेवा घेतला आणि त्यामुळे म्हणतात की काही आदर पुरस्कार पण लोकांना देते की काही प्रॉब्लेम नाही. कारण सर्वांना मी सांगितलं चांगलं काही का असेल. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव, पूर्वाश्रमीचं जीवन आणि जेव्हा खऱ्या अर्थानं शहाणपण मिळालं, आपण शहाणपण वेगळ्या अर्थानं म्हणतो, आणि त्यावेळेला जर त्यांनी जीवन धारण केलं असेल, पण आम्ही पुरस्कार देताना त्या दोघांच्या अंतःकरणाचा आणि त्या कर्तृत्वाचा विचार केलेला आहे. त्यामुळे हा पुरस्कार देताना आम्ही अत्यंत आनंदी आहोत. केवळ तुमच्यामुळे आज एक चांगली घटना घडली की दोन नवरा बायकोंमधला नवरा भंती आहे, ही आमच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट आहे. म्हणून आतापर्यंत आपण काय करत होतो, निवळ आपण प्रमाणपत्र देत होतो ना, बरोबर आहे ना? आतापर्यंत प्रमाणपत्र दिलं, परंतु या धम्मकार्यामध्ये काही संस्था आपल्या बरोबर काम करायला लागल्या आणि त्या म्हणाल्या की बाबू सर नुसतं त्यांना पुरस्कार ते पत्र देण्याच्या ऐवजी जर त्यांना तुम्ही ट्रॉफी जर दिली तर ती एक चांगली गोष्ट होईल. हवं तर ट्रॉफी आम्ही देतो छापून तुम्हाला, पण द्या. आणि त्या लोकांनी मी जशी सांगितली तशी ट्रॉफी त्यांनी केली. आणि म्हणून या वर्षापासून हा
पदकाचा भाग आणि ट्रॉफी असं दोघे दोन्ही आपण घेणार आहोत. म्हणून या ठिकाणी आयुष्यमान पूर्वाश्रमीचे मुकुंदराव खोब्रागडे आणि इंदिराबाई खोब्रागडे या दोघांना हा आदर्श पौर कुटुंबाचा पुरस्कार देतो. याच्यावर तरी समजलं असेल की या वयात जर माणूस भिकू झालेला आहे याचा अर्थ ते घर नक्कीच आदर्श असावं आहे अशी माझी भूमिका आहे. म्हणून मी दोघांनाही विनंती करतो की आपल्या पुरस्काराचा आपण स्वीकार करावा. आपल्याला बुद्धाचं दर्शन घडवलं त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित भक्तजीगण हे उपस्थित असल्यामुळे आहे त्यांचं पण आभार मानतो. आमचे वरिष्ठ मार्गदर्शन सुरंगे साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते देवेकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्याचं आभार मानतो. आणि माझे मित्र रामभाऊ पाटील आणि त्यांचे विशेष त्यांनी दोघांनी या यशोदा नगरातील प्रत्येक महिलांना व समाजातील या सर्व लोकांना बुद्ध धर्माचं दर्शन घडवून हे सर्व मॅनेजमेंट केल्याबद्दल मी त्यांचं देखील मनापासून अभिनंदन धन्यवाद देतो. आणि आजचा कार्यक्रम संपला होऊन जाईल.